तर मंडळी, पावसाच्या वातावरणात काही ठिकाणी हिरवंगार थंड हवामान हे पसरलेलं असतं. तशाच प्रकारे आमच्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये आंबोली घाटामध्ये असंच काहीसं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं, थंडगार तसंच हिरवंगार. तर आज हे वातावरण आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. त्याचसोबत आंबोली घाटात असणारे असे 2 पॉईंट म्हणजे महादेवगड पॉईंट आणि फेमस असा असला कावळेसाद पॉईंट म्हणजेच रिव्हर्स वॉटरफॉल आज आपण पाहणार आहोत. तर आजच्या दिवशी आजच्या वातावरणात बराच मुसळधार पाऊस मला मिळतोय. तरी अशा वातावरणात देखील मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे की चांगला प्रसंग दाखवावे. मी स्वतः निराश होत होतो, पण तरीही एक पाऊल पुढे टाकून तुमच्यासाठी चांगले चांगले नजारे दाखवत होतो आणि छान छान रस्ते बघत बघत मी हळूहळू एका एका पॉईंटच्या दिशेने पुढे सरकत होतो. जसं जसं पुढे सरकत होतो तसे तसे छान छान सुंदर असे नजारे मला दिसत होते, वातावरण छान दिसत होतं. तर ह्या वातावरणाचा आस्वाद देखील तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी, पूर्ण कणकवली सोडून आंबोलीपर्यंत आलो. पाऊस काय थांबायचा नावच घेईना. म्हणजे घरातून जो गोप्रो मी काढून ठेवला बॅगमध्ये, तो माझ्या बॅगमध्येच राहिला. मी आता आंबोलीत पोचलो आहे. महादेवगड पॉईंट आहे ना, तिथे पोचलो आहे मी. अजूनही पाऊस गेला नाही. माझ्यासमोर पाऊस आहे आणि मला प्रश्न पडला की माझा गोप्रो वॉटरप्रूफ नसल्याने तो आता कसा हेल्मेटला लावायचा. आज असं वाटते की उगाच बाहेर पडलो आहे, कारण पावसाने एवढी वाट लावली ना की त्या गोप्रोने मला खूप प्रॉब्लेमच वाटायला लागला की व्लॉग कसा बनवायचा. पाऊस बघा पडतोय आणि मस्त की दोघं काय दुःख जबरदस्त पडले बघा. थोडासा बारीक पाऊस झाला म्हणून गोप्रो तर लावला आहे, बट इथे धुकं आहे ना, त्यामुळे पाऊस कमी आहे. म्हणजे एकदम बारीक बारीक पडतो आहे ना, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण काय छान छान व्ह्यू गेले यार पाठी. काय सांगू तुम्हाला, कॅमेरा लावायची तर इच्छा होती, तुम्हाला दाखवायची पण इच्छा होती, पण पावसाने इच्छा माझी मारून टाकली. व्ह्यू तर दाखवत. आणि समोर बघा कसलं धुकं दिसतंय पूर्ण दोन्ही साईडला एकदम सफेद सफेद. अरे अरे हां, काचीवरती सॉरी धुकं पडलं आहे, पण माझ्या काचीवरती पण आलं सगळा बाष्प. ह्या साईडला पण बघा कसली बाष्प केलं. आणि महादेवगड पॉईंट आहे ना, त्या पॉईंटला नवीन काहीतरी बनवलेल्या गोष्टी आहेत, ते बघायच्या होत्या. मी रील्स वगैरे बघितले, व्हिडिओज बघितले. ॲक्च्युलीमध्ये ते बघण्यासाठी लेटच झालो आहे, तरी पण म्हटलं आपण बघूयात. समोर एक येते गाडी. गोप्रो लावला आहे खरं यार, पण मला सिरियसली जाम भीती वाटते. हो, एकदम पास से काय भाई. पूर्ण दोन्ही साईडला यार फॉग आहे जबरदस्त. ह्या साईडला तर बघा कसलं खतरनाक. जसं जसं पुढे जातो एकदम फॉग आहे भाई, दोन साईडला काय दिसत पण नाही. पोचलेलो आहोत आपण महादेवगड पॉईंटकडे. हे बघा समोर महादेवगड. आतमध्ये जायचं काय गाडी घेऊन? जाऊयात आतमध्ये गाडी घेऊन. बाईक तर जाऊ शकते ना, काय प्रॉब्लेम नाही, कोणीच नाही. चला, पर्यटन तसं पण आता कमी झाले आहेत, बरेचसे स्टॉल पण आता इथे नाही आहेत. सो आपण गाडी लावूया तिथे दररोजच्या स्टाईलवरती. चला खाली जाऊयात, बघूयात. आणि चारी बाजूला बघा पूर्ण धुकंच धुकं आहे, एकदम घनदाट जंगल आहे, पूर्ण धुकं आहे. समोर काय बघायला मिळतं की नाही माहीत नाही. धुकं नसेल ना तर खालचा व्ह्यू मस्त दिसतो यार. समोर तर धुकं आहे बघा, समोर बघा किती धुकं आहे ते, जबरदस्त. आणि ह्या एवढ्या धुक्यात काय दिसणार आहे मला खाली. क्या भाई, क्या गुंडा बनेगा रे माई, अकेलाच आहे. जसं ठरून आलेलो तसंतली एकही गोष्ट नाही घडली यार. आज पोपट बनाय जा रहा है मेरा पोपट. ह्या पॉईंटवर जर दुकान असेल ना तर खालचा नजारा जो दिसतो ना, एक नंबर. सिनेमॅटिक्स घेतल्यात ते तुम्ही बघा आणि मग पुढे जाऊ आपण कावळेसाद पॉईंटकडे. मित्र, आंबोलीपासून एकदम जवळच असलेला हा महादेवगड म्हणजे हा महादेवगड किल्ला आहे, ज्याला लोक फक्त महादेवगड पॉईंट या नावाने ओळखतात, पण सर्वत्र हा महादेवगड किल्ला आहे. आणि ह्या पॉईंटच्या समोर खोल मोठी अशी दरी दिसते आणि त्या दऱ्याखोऱ्यामध्ये छोटी छोटी गावं पण आपल्याला दिसून येतात.
थोडा पाऊस आता कुठेतरी कमी झाला आहे, थोडंसं बरं वाटलं. ओ लय भारी बाई. फुल मजा रे भाई, सिरियसली. इथून लेफ्ट घेऊयात कावळेसाद पॉईंटकडे. इथून आता चालू होणार पूर्ण कावळेसाद पॉईंट. ओ हो, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल, अति सुंदर. आता इकडे पाऊस परत चालू झाला आहे बारीक बारीक, आणि धुकं मध्येच कमी झालं होतं. आणि त्या साईडला बघा वरती कसलं धुकं दिसतंय. हा धबधबा आहे ना, रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून ओळखला जाणारा हा प्रसिद्ध आंबोलीचा धबधबा आहे. आय थिंक हे नवीन ब्रिज बांधले, पहिलं ब्रिज नव्हता, फक्त रोड असा टर्नवरती होता. वाव, दोन्ही साईडला बघा मस्त भात शेती, मस्त वाटतं. ओ माय गॉड, ये सही आहे. ह्याला पाणी जास्त आलं ना का वरती ब्रिजवरती पाणी येतं, म्हणजे याचा अर्थ पाऊस कमी आहे. कावळेसाद पॉईंट ज्या ठिकाणी समोर जातोय ना, तिकडे वाटेवरती थांबलोय. आणि माझी चारही बाजूला बघा पूर्णतः धुकंच धुकं. थोडंसंच डिस्टन्स दिसतं गाडी चालवताना पण, आणि इकडे पूर्ण आहे ना बघा, असं वाटतं का इकडे कायच नाही, व्हाईट फिल्म लावलेली आहे इकडे बघा, एकदम सफेद सफेद सगळे. आणि इकडे असं वातावरण बघा. आणि ही गाडी आहे मित्राची, मी घेऊन आलो होतो. माझा सिंपल बाईक आहे आपली, त्यामुळे त्या गाडीने प्रवास करणं शक्य नव्हतं, म्हणून त्याच्याकडून म्हटलं जरा एक दिवसासाठी दे, तर ही गाडी घेऊन आलो. कावळेसाद पॉईंट हा येण्याकडचा मार्ग देखील आता सुरळीत केलेला आहे, आणि तेथील पार्किंग व्यवस्था देखील नीट आहे. आणि त्या पोचल्यानंतर मला बरीच भूक लागली होती, म्हणून एक छोटीशी मॅगी मागवली होती. थोडी मॅगी खाल्ली आणि थोडीशी वाट बघितली, कारण पाऊस खूपच बाहेर होता आणि थोडा तरी कमी होईल, जेणेकरून तुम्हाला मी चांगले व्ह्यूज दाखवेन. जसा पाऊस कमी झाला तसा आता मी निघालो आहे खाली कावळेसाद पॉईंट बघण्यासाठी. चला आता आपण जाऊयात. तर मंडळी, आता आपण कावळेसाद पॉईंटकडे पोचलो आहे, आणि वरती भूक लागली होती म्हणून मग मॅगी वगैरे जर खाल्लं. आणि आता पुन्हा धुकंच आहे आणि पाऊस पण पडतो आहे समोर की नाही. तो पॉईंट बघायचा आहे, पण बघूयात भेटतो का आपल्याला बघायला. चला जाऊयात पुढे आता. तर मित्रांनो, कावळेसाद पॉईंट हा एकदम रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो. आता धुकं आहे त्यामुळे तो रिव्हर्स वॉटरफॉल दिसणं मुश्किल आहे, पण समोर बघा हा मेन पॉईंट आहे कावळेसादचा. आणि पूर्ण धुकंच धुकं आहे याकडे, इकडे पूर्ण धुकंच धुकं आहे बघा. कदाचित जास्त पाऊस आहे आज वाटतं बहुतेक, त्यामुळे धुकंच धुकं दिसतं आहे मला. मेन स्पॉट जो दिसतो ना तो दिसतच नाही. आणि कावळेसाद पॉईंट आहे ना, तिकडे वरती पाणी येतं, वरून खालती पाणी पडायला पाहिजे ना, ते वाऱ्याने पूर्ण वरती येतं. आणि पूर्ण दरी आहे ना, मस्त छान दिसतं, एकदम भारी दिसतं. पण दिसणार कधी आपल्याला, किती वेळ वाट बघू, किती वेळ थांबलो आहे मी, जवळ पाऊण तास थांबलो मी, की धुकं जाईल आणि मला चांगली दरी दिसेल आणि तुम्हाला दाखवता येईल. तर ह्या धुक्यात काय दिसणार आहे, मीच बोर झालो आहे धुकं बघून.
तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हे 2 स्पॉट तुम्हाला दाखवलेत आणि जर मला वेळ मिळाला, धुकं जर कमी झालं, पाऊस जर कमी झाला तर नेक्स्ट व्हिडिओकडे जायचा प्रयत्न करणार आहे मी, नाहीतर मग इथून सर घरच निघणार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि आमची सुंदरता आपल्या महाराष्ट्रातल्या कोणाकोणातून पोचवून टाका. चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.